वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आपण एक्सरसाइज 9 बघू, पेज नंबर 375 वर. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन से सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो अँड रिराईट द सेंटेन्स. तर आपल्याला अल्टरनेटिव्ह शोधायचं आहे. यातून 4 ऑप्शन दिले आणि आपल्याला सांगितलं त्यांना अप्रोप्रिएट म्हणजे मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह आपल्याला फाइंड करायचं आहे आणि हे सेंटेन्स पुन्हा लिहायचे. तर आपल्याला फर्स्ट दिले ग्रॉस प्रॉफिट रेशो इंडिकेट्स द रिलेशनशिप ऑफ ग्रॉस प्रॉफिट टू द नेट कॅश, नेट परचेस, नेट सेल्स आणि ग्रॉस सेल्स दिलाय. तर आपण ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला असतो ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स, म्हणजेच आपला ग्रॉस प्रॉफिट आणि नेट सेल्सचं रिलेशनशिप असतं, म्हणजे आपला बी आन्सर राईट, नेट सेल्स. ठीक आहे, मी फॉर्म्युला यासाठी यूज केला कारण आपण मोस्ट ऑफ द म्हणजे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व करताना आपण फॉर्म्युला यूज करतो, म्हणजे त्यावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं की ग्रॉस प्रॉफिट आणि नेट सेलचं रिलेशनशिप आहे. तसंच करंट रेशोचा फॉर्म्युला आहे आपला करंट असेट डिव्हायडेड बाय करंट लॅबिलिटी. क्विक असेट्स क्विक लॅबिलिटी हे येणार नाही कारण हा आपला क्विक रेशोचा फॉर्म्युला आहे आपला, त्यात आपलं क्विक असेट्स आणि क्विक लॅबिलिटीज येतील. तर करंट रेशोमध्ये आपल्याला करंट असेटच येईल. क्लिअर आहे. त्यानंतर लिक्विड असेट्स इज इक्वल टू, तर लिक्विड असेटमध्ये आपण लिक्विड असेट्स म्हणजेच क्विक असेट म्हणजे अशी असेट जी आपल्याला इन्स्टंटली कॅशमध्ये कन्व्हर्ट होते. तर करंट असेट्स प्लस स्टॉक येणार नाही कारण स्टॉक आपला म्हणजे इमिजिएटली कॅशमध्ये कन्वर्ट होत नाही, त्यामुळे कॅश येत नाही. तर करंट असेट मायनस स्टॉक असेल, प्लस प्रीपेड एक्सपेन्स सुद्धा लेस होतं, बट इथे ॲड आहे म्हणून हा ऑप्शन नाही, रॉंग आहे. तर करंट असेट मायनस स्टॉक, तर हा आन्सर राईट आहे, बी आन्सर. प्रीपेड एक्सपेन्स सुद्धा आपल्याला लेस होतो कारण ते सुद्धा आपले इमिजिएटली कॅशमध्ये कन्वर्ट होत नाही. तर फोर्थ आहे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. द कॉस्ट ऑफ गुड सोल्ड फाइंड करण्यासाठी आपण नेहमी फॉर्म्युला यूज करतो सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. तर आपल्याला म्हणजे जी एखादी प्रोडक्टची प्राइस आहे त्याच्याच आपलं कॉस्ट प्राइस जर पाहिजे असेल तर आपण सेल्स मायनस जर प्रॉफिट केला म्हणजे ग्रॉस प्रॉफिट केला तर आपल्याला कॉस्ट ऑफ गुड सोल्ड फाइंड मिळेल. नेट सेल्स येणार नाही, आपल्याला नेहमी ग्रॉस प्रॉफिटच लेस करतो. तर फिफ्थ आहे नेट प्रॉफिट रेशो इज इक्वल टू, नेट प्रॉफिट रेशोचा आपला ऑपरेटिंग रेशो सुद्धा असतो. जर आपण ऑपरेटिंग रेशो जर त्यात आपल्याला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किंवा जर एक टॅक्स दिलेला नसेल तर आपण ऑपरेटिंग रेशोलाच फायनल नेट प्रॉफिट रेशो म्हणजे मानतो किंवा अज्युम करतो. त्यानंतर एक कॉमन साईज स्टेटमेंट रिक्वायर्स. कॉमन साईज स्टेटमेंटमध्ये आपण एक जनरल कॉमन बेस घेतो, म्हणजे एक कॉमन बेस त्याला आपण 100% अज्युम करतो आणि त्यानुसार आपण अदर पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतो, तर ते येईल कॉमन बेस. ठीक आहे. नंतर बिल्स पेएबल हे आपली करंट लायबिलिटी आहे. तर जनरली आपल्याला करंट रेशो असतो 2:1. त्यानंतर आपला फ्रॉम फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस द क्रेडिटर्स आर स्पेशली इंटरेस्टेड टू नो, तर त्याचा आन्सर आहे लिक्विडिटी. त्यानंतर एक गिव्ह वन वर्ड टर्म और फ्रेज फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. तर आपल्याला एक वर्ड किंवा टर्म किंवा एखादी सेंटेन्स आपल्याला यासाठी लिहायचं आहे. तर फर्स्ट इज द स्टेटमेंट शोईंग प्रॉफिटेबिलिटी ऑफ 2 डिफरंट पिरियड्स. तर त्याचा आन्सर आहे आपला कम्पेरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट, म्हणजे प्रॉफिटेबिलिटी आपण प्रॉफिट हा इन्कम स्टेटमेंटमध्ये शो करतो, त्याच्यामुळे इथं
आणि डिफरन्स ते ना डिफरंट पिरियड म्हणजे आपण कम्पॅरिझन करतो, तर त्याचा आन्सर आहे कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट. द रेशो मेजर्स द रिलेशनशिप बिटवीन ग्रॉस प्रॉफिट अँड नेट सेल्स. तर ग्रॉस प्रॉफिट रेशो आपलं ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स जर केलं तर आपल्याला जे हे रिलेशन आहे ते आपण ग्रॉस प्रॉफिट रेशोमध्ये मेजर करतो. द क्रिटिकल इव्हॅल्युशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट टू मेजर प्रॉफिटेबिलिटी. तर त्याचा आन्सर आहे आपला ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. आपण ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये आपण मेजर करतो त्याची प्रॉफिटेबिलिटी. त्यानंतर आहे फिफ्थ, अ पर्टिक्युलर मॅथमॅटिकल नंबर शोईंग रिलेशनशिप बिटवीन टू अकाउंटिंग फिगर्स. तर त्याला म्हणतो आपण रेशो. रेशो आपण एक मॅथमॅटिकल नंबर आहे, रिलेशन दोन अकाउंटिंग फिगर्सचा आपण रिलेशनशिप शो करतो. ॲज ॲन असेट विच कॅन बी कन्व्हर्टेड इंटू कॅश इमिजिएटली. तर याचा आन्सर लिक्विड असेट किंवा क्विक असेट्स आहे, कारण ते आपण इमिजिएटली कॅशमध्ये कन्व्हर्ट करतो. त्यानंतर आहे सिक्स नंबर, द रेशो मेजरिंग द रिलेशनशिप बिटवीन नेट प्रॉफिट अँड ओनरशिप कॅपिटल एम्प्लॉईड. तर रिलेशनशिप बिटवीन आपण नेट प्रॉफिट आणि ओनरशिप कॅपिटल एम्प्लॉईड, रिटर्न ऑफ कॅपिटल एम्प्लॉईडमध्ये हे रिलेशनशिप मेजर करतो. त्यानंतर आहे द नेक्स्ट सेवन नंबर, द स्टेटमेंट शोविंग फायनान्शियल पोझिशन फॉर डिफरंट पिरियड और प्रिव्हियस इयर अँड करंट इयर. तर त्याचा आन्सर आहे कम्पॅरेटिव्ह बॅलन्स शीट. कम्पॅरेटिव्ह बॅलन्स शीटमध्ये आपण 2 इयरचे फायनान्शियल पोझिशन शो करतो. इथे बघा, फायनान्शियल पोझिशन आपण बॅलन्स शीटमध्ये शो करतो आणि प्रॉफिटेबिलिटी आपण इन्कम स्टेटमेंटमध्ये शो करतो. हे लक्षात ठेवायचे एक वर्ड. त्यानंतर दिले आपले 8 नंबर, स्टेटमेंट शोविंग चेंजेस in cash and cash equivalent during a particular period. कॅश फ्लो स्टेटमेंट आपलं जे स्टेटमेंट शोईंग कॅश अँड कॅश इक्विव्हॅलेंटचं, तर पर्टिक्युलर पिरियडसाठी आपण कॅश फ्लो स्टेटमेंट प्रिपेअर करतो किंवा शो करतो. त्यात सगळे ॲक्टिव्हिटी रिलेटेड टू 9 नंबर, ॲक्टिव्हिटी रिलेटेड टू ॲक्विजिशन ऑफ लॉंग टर्म असेट अँड इन्व्हेस्टमेंट. तर आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट अँड टर्म असेट्स अँड इन्व्हेस्टमेंट हे फायनान्सिंग इन्व्हेस्टेडमध्ये त्याच्यात आपण लिहितो. कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये आपली थर्ड हेडिंग येते कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज. तर त्यात हे थर्ड म्हणजे ही ॲक्टिव्हिटी रिलेटेड टू ॲक्विजिशन ऑफ लॉंग टर्म असेट अँड इन्व्हेस्टमेंट, तर ते फायनान्सिंग इन्व्हेस्टिंग. ठीक आहे. 10 number, the ratio that establishes relationship between quick assets and current liabilities. तर त्याचा ते आपण लिक्विड रेशो. त्यानंतर आहे स्टेटमेंट स्टेट ट्रू और फॉल्स विथ रिझन्स. द फायनान्शियल स्टेटमेंट इन्क्लुड्स ओनली बॅलन्स शीट. तर फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये बॅलन्स शीट येत नाही, तर अजून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वगैरे हे सुद्धा येतं, म्हणजे हे स्टेटमेंट फॉल्स आहे. ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट इज अ टूल बट नॉट अ रेमेडी इज ट्रू. त्यानंतर थर्ड, परचेस ऑफ फिक्स असेट इज ऑपरेटिंग कॅश फ्लो. तर आपण परचेस जर न्यू फिक्स असेट ते आपण एखादी फिक्स असेट जर परचेस केली तर ते आपल्या सेकंड हेडमध्ये आपण लिहित असतो. तो येतो आपला कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज, म्हणजे ते आपली एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे, बट इथे ऑपरेटिंग लिहिलं आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट फॉल्स आहे. 4 नंबर, डिव्हिडंड पेड इज नॉट अ सोर्स ऑफ फंड इज अ ट्रू. ग्रॉस प्रॉफिट डिपेंड्स अपॉन नेट सेल्स, ट्रू.
त्यानंतर आहे पेमेंट ऑफ कॅश अगेन्स्ट परचेस ऑफ स्टॉक इज यूज ऑफ फंड, हे स्टेटमेंट पण राईट आहे. त्यानंतर आहे 7 नंबर रेशो अनालिसिस इज युजफुल फॉर इंटर-फर्म comparison. True. 8 number, the short-term deposit are considered as cash equivalent. हे पण राईट आहे. त्यानंतर 9 नंबर, ॲक्टिव्हिटी रेशो टर्नओव्हर रेशो आर द सेम, इज अ ट्रू. 10 नंबर आहे करंट रेशो मेजर्स द लिक्विडिटी ऑफ अ बिझनेस, हे पण ट्रू आहे. त्यानंतर 11 नंबर, ratio analysis measures profitability, efficiency and financial soundness of the business. It's true. Usually current ratio should be, तर तो आपला 2:1 आहे. 2:1 आहे तो, म्हणून हे स्टेटमेंट फॉल्स आहे. त्यानंतर म्हटलंय आन्सर इन वन सेंटेन्स ओनली. तर फर्स्ट दिलाय आपल्याला मेंटेन 2 ऑब्जेक्टिव्ह ऑफ कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट. तर आपल्याला 2 ऑब्जेक्टिव्ह सांगायचे कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीटचे मध्ये. तर बघा, आपण फर्स्ट ऑब्जेक्ट आहे कम्पेअर फायनान्शियल डाटा ॲट 2 पॉईंट ऑफ टाईम अँड हेल्प इन डिरायव्हिंग द meaning and conclusions regarding the changes in financial position and operating results. ठीक आहे, हे 2 ऑब्जेक्टिव्ह आहे आपले ऑफ कंपॅरेटिव्ह स्टेटमेंटचे. त्यानंतर सांगितलं स्टेट 3 एक्झाम्पल ऑफ कॅश इन फ्लो. तर कॅश इन फ्लोचे एक्झाम्पल विचारले तर इंटरेस्ट रिसिव्ह, डिव्हिडंड रिसिव्ह, सेल ऑफ असेट किंवा इन्व्हेस्टमेंट, रेंट रिसिव्ह. जे आपल्याला म्हणजे कॅश येते तर ते इंटरेस्ट आपल्याला रिसिव्ह झाला आहे ते आपलं कॅश इन फ्लो आहे. डिव्हिडंड रिसिव्ड आणि सेल्स ऑफ असेट किंवा रेंट रिसिव्ह, हे एक्झाम्पल आपले कॅश इन फ्लोचे. स्टेट 3 एक्झाम्पल ऑफ कॅश आउटफ्लो. तर कॅश आउटफ्लोचे इंटरेस्ट पेड केला आपला कॅशचा आउटफ्लो म्हणजे कॅश जाते. लॉस ऑन सेल ऑफ असेट, जर आपण एखादी असेट सेल केली आणि त्यावर लॉस झाला तर तो पण आपण कॅश जातोय. डिव्हिडंड पेड करतोय. रिपेमेंट ऑफ शॉर्ट टर्म बॉरोइंग्स, बॉरोइंग्स म्हणजे लोन, आपण थोड्या वेळासाठी शॉर्ट टर्म लोन घेतलंय त्याचे पेमेंट केलं, रिपेमेंट केलं तर ते पण आपलं कॅशचा आउटफ्लो आहे. तर हे एक्झाम्पल्स आहे आपले कॅशचे आउटफ्लोचे. त्यानंतर फोर्थ आहे गिव्ह द फॉर्म्युला ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेशो. तर ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला आहे आपला ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. तर ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला आपण ग्रॉस प्रॉफिट जर फाइंड करायचं असेल तर आपण नेट सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड फाइंड कॅल्क्युलेट करतो. आणि जर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जरी आपण नेट सेल्सचा फॉर्म्युला यूज करतो सेल्स मायनस सेल्स रिटर्न, तर आपल्याला नेट सेल्स मिळते. आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड फाइंड करण्यासाठी आपण ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस लेस परचेस रिटर्न प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस आपले जे असतील ते ॲड करतो आणि लेस क्लोजिंग स्टॉक लेस करतो, तर आपल्याला मिळते कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. तर ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे, रेशोचा फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. त्यानंतर फिफ्थ आहे गिव्ह द फॉर्म्युला ऑफ ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे नेट सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सेल. ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू नेट सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सेल. तर नेट सेल्स फाइंड करायला आपण सेल्स मायनस सेल्स रिटर्न लेस करतो. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड फाइंड करण्यासाठी आपण ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि क्लोजिंग स्टॉक लेस करतो. त्यानंतर 6 नंबर स्टेट एनी 3 एक्झाम्पल ऑफ करंट असेट. तर करंट असेटचे एक्झाम्पल द्यायचे आपल्याला. तर करंट असेटचे एक्झाम्पल आहे कॅश और कॅश इक्विव्हॅलेंट, शॉर्ट टर्म लेंडिंग अँड ॲडव्हान्सेस, एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स, टॅक्सेस पेड इन ॲडव्हान्स एक्सेट्रा. तर हे सगळे करंट असेटचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर आहे
7 नंबर गिव द फॉर्म्युला ऑफ करंट रेशो. तर करंट रेशोचा फॉर्म्युला आहे आपला करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. 8 नंबर आहे गिव द फॉर्म्युला ऑफ क्विक असेट. तर क्विक असेटचा फॉर्म्युला आहे असेट्स मायनस स्टॉक प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस. याला ब्रॅकेट आहे हे लक्षात ठेवा, किंवा हे आपण या पद्धतीने लिहू शकतो, करंट असेट लेस स्टॉक मायनस प्रीपेड एक्सपेन्सेस. जर याला ब्रॅकेट नसेल आणि हे फक्त या पद्धतीने असेल स्टॉक, तर हे लेस हा फॉर्म्युला रॉंग होईल. करंट असेट्स ब्रॅकेट आहे म्हणजे ही जे ॲडिशन आहे ही सुद्धा जर हे आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढलं तर हे नेगेटिव्ह होईल. क्लिअर आहे. त्यानंतर आहे 8 नंबर गिव द फॉर्म्युला ऑफ क्विक असेट. तर क्विक असेटचा फॉर्म्युला सांगा. 9 नंबर स्टेट द फॉर्म्युला ऑफ कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा फॉर्म्युला आहे आपला ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस आणि परचेसेस मधून परचेस रिटर्न लेस करायचे प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि मायनस क्लोजिंग स्टॉक. तर आपल्याला मिळतं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. तर स्टेट द फॉर्म्युला ऑफ ॲव्हरेज स्टॉक. ॲव्हरेज स्टॉकचा फॉर्म्युला आहे आपला ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. तर आपल्याला मिळतं ॲव्हरेज स्टॉक. तर ही 9 नंबरची एक्सरसाइज आपली कंप्लीट झाली आहे. काही डाऊट्स असतील तर नक्की विचारा कमेंटमध्ये आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.